शानबाग शाळेत पोहण्याच्या तलावातील क्लोरीन गॅसच्या गळतीमुळे 3 विद्यार्थी अस्वस्थ. तिन्ही विद्यार्थ्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. शाळेच्या हलगर्जीपणाबद्दल पालकांनी व्यक्त केली तीव्र नाराजी. सातारा शहरातील नामांकित असलेल्या शानबाग शाळेमध्ये पोहण्याचा तलाव स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्लोरीन गॅसची अचानक गळती झाल्यानं या गळतीचा 3 विद्यार्थिनींवर गंभीर परिणाम झालाय. त्यांना श्वास घेण्यामध्ये त्रास होऊ लागल्यानं शाळा प्रशासनानं त्यांना उपचारासाठी साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलं. या घटनेमुळे शाळेमध्ये मोठी खळबळ उडाली. त्यामुळे घटनास्थळी सातारा नगरपालिकेचे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापनाची विविध बचाव पथकं तात्काळ दाखल झाली आणि या घटनेवर त्यांनी नियंत्रण मिळवलं. मात्र शाळेच्या या हलगर्जीपणाबद्दल पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी देखील आता पालकांकडून केली जाते. या गॅस गळतीमुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. त्यांच्या या शाळेतील शिक्षकांच्या आरोग्याची तपासणी सुरू आहे. गॅस गळती नेमकी कशामुळे झाली याचा तपास प्रशासनाकडून सुरू करण्यात आला. मी योगेश माने, माझी बाची इथं आरती दीपक जाधव तिला ऍडमिट केल्यानंतर मला आता 3:15 वाजता फोन आला. मी हॉस्पिटल आल्यानंतर डॉक्टरांची चर्चा केली तर त्या शाळेच्या निष्काळजीपणामुळं या मुलांचा आज अनर्थ फार मोठा घडला असता. पण वेळेत त्यांना आणलं. त्यांना शाळेतून इथं आणायला सुद्धा त्यांना गाडीच्या शाळेची उपलब्ध मिळाली नाही. रिक्षातून आणले त्या मुलांना. त्यांना श्वास घ्यायचा त्रास होतोय. म्हणजे या शाळेचा केवळ निष्काळजीपणा आहे. शाळेचे प्रशासन हे माझी मागणी अशी आहे की या शाळेचीच मान्यता रद्द करावी. मी सुषमा प्रदीप यादव. माझी मुलगी सकाळी अन्विता प्रदीप यादव ही सकाळी नेहमीच्या प्रमाणे स्कूलला गेली आणि आता 3:15 वाजता त्यांचा फोन आला की तुमच्या मुलीला यशस्वी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. तर क्लोरीनचं हे करायचं, स्विमिंगचा काहीतरी गॅस लीक झाला, त्याच्यामुळे तिला म्हणजे श्वास घ्यायचा प्रॉब्लेम झाला, म्हणून त्यांनी या यशस्वी हॉस्पिटलमध्ये येऊन ऍडमिट केले. आणि मग आम्ही इथे आलो तर ते म्हणाले की नॉर्मल आहेत तुमच्या मुली. आता तुम्ही म्हणजे माझी तर मुलगी नॉर्मल आहे असं मला सांगितलं. बाकी तिच्या बरोबर अजून 2 मुली आहेत, त्या थोड्याशा त्यांची थोडी टेस्ट चाललेली आहे. थोडी याची हे घ्यावी की आम्ही तुमच्या भरोशावरती मुली शाळेत पाठवतो तर 5 वाजेपर्यंत तुमच्या अंडर असतात, तर ते बाकी तुम्ही बघितलं पाहिजे मुलींचं. हे आता तो गॅस कसा लीक झाला, काय झालं ते तुम्हाला माहिती, पण याच्यात अजून जर बाकीच्या मुलांना किंवा ह्यांना जास्त झालं असतं तर त्याला जबाबदार कोण होतं.